तुम्ही नर्सिंग ऍस्पिरंट्स आहात का? आणि येणाऱ्या 2025च्या DMR भरतीमध्ये आपली एक सीट पक्की करायची आहे का? पण माहित नाही की कसं अभ्यास करायचं, कोणते बुक्स वाचायचे, स्ट्रॅटेजी काय ठेवायची. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ आखरीपर्यंत नक्की बघा. हॅलो गाईज, मी आहे अमित आणि तुमचं स्वागत करतो नर्सिंग ऑफिसर अमित या चॅनलमध्ये. इथे आपण नर्सिंग आणि नर्सिंग कन्सेप्ट वाईज स्टडी बद्दल आपण बोलत असतो. या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तुम्ही रोजाना युट्यूबवर जाऊन गुगलवर जाऊन सर्च करत असता की कोणते बुक्स बेस्ट आहेत, कोणती स्ट्रॅटेजी पाहिजे व कोणते मटेरियल्स मला यूज करायला पाहिजे आणि विच इज बेस्ट बुक फॉर नर्सिंग असे तुम्ही सर्च करत असतात. पण या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे. तसेच मी आज तुमच्या मनातील सर्व कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला जर नर्सिंग मध्ये आपले कन्सेप्ट बिल्ड करायचे असेल तर सर्वात आधी तुम्हाला आपले बेसिक्स क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही अॅनाटॉमी फिजिओलॉजी इथून सुरू करायला पाहिजे, कारण की इथूनच तुमचा सर्व नर्सिंगचा पायवा तयार होतो. त्यानंतर तुम्हाला आपला FON म्हणजे फंडामेंटल ऑफ नर्सिंग या सब्जेक्ट्सवर भर द्यायचा आहे. याच्यातून तुम्ही तुमच्या नर्सिंग मधील ऍस्पेक्ट्स सगळे, कारण व त्याची रिझनिंग काय असते, कोणती ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे, कोणती प्रॅक्टिस नाही करायला पाहिजे, कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट असतात, नर्सिंग मधील व्हेरियस प्रोसिजर्स बद्दल तुम्ही शिकणार. तर मी तुम्हाला काही बेस्ट बुक बद्दल सांगणार आहे. जर तुम्हाला आपली थेअरी कन्सेप्ट क्लिअर करायची असेल तर तुम्ही PRM व्हॉल्यूम 1 हा बुक युज करू शकता. तसंच एनक्लिक्स RN हा बुक पण तुम्ही रेफर करू शकता. यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये डिसीज कंडिशन व त्याची अॅनाटॉमी फिजिओलॉजी सोबतच त्याचे नॉर्मल व्हॅल्यूज आणि काही सिनारिओ बेस्ड क्वेश्चन सुद्धा मिळतात. तुम्ही ह्या दोन बुक्सला कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी युज करू शकता. तसेच जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आपल्या कन्सेप्ट क्लिअर आहेत की नाही याची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही PRM व्हॉल्यूम 2 आणि टार्गेट आहे हे बुक्स तुम्ही रेफर करू शकता. आणि सिनारिओ बेस्ड क्वेश्चन साठी तुम्ही एनक्लिक्स RN आणि टार्गेट आहे या बुक्सला रेफर करू शकता. यामधून तुम्हाला ऑल ओव्हर तुमच्या नर्सिंगचा सगळा ऍस्पेक्ट क्लिअर होऊन जातो आणि कव्हर होतो. मला वाटते की हे 3 बुक तुमच्यासाठी सफिशियंट राहतील, कारण की मी या 3 बुक्स मधूनच आपली स्टडी करून आपल्यासाठी एक जॉब सिक्युअर केली आहे. तुम्ही पण असं करू शकता. जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त कन्सिस्टन्सी, रोज अभ्यास करण्याची पद्धत असली पाहिजे. हे झालं बुक्स बद्दल. तुम्ही या सर्व बुक्सची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही बाय करू शकता. आता वळू आपण आपली ड्रीम सिक्युअर करण्यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे त्याकडे. आता DMR मध्ये क्वेश्चन्सचा पॅटर्न चेंज झालेला आहे. 60 क्वेश्चन्स हे आपल्याला नॉन नर्सिंग आणि 40 क्वेश्चन हे नर्सिंगवर येतात. तर तुम्हाला दोन्ही सब्जेक्ट्सला घेऊन चालणं हे खूप गरजेचं आहे. त्याकरिता तुम्ही आपला नर्सिंग तर या 3 बुक्स मधून कव्हर करालच, पण तुम्हाला नॉन नर्सिंगसाठी काही बुक्सची गरज पडेल. तर मी त्याची लिस्ट तुम्हाला देत आहे. तर तुम्ही या लिस्ट मधून कोणतेही बुक्स घेऊ शकता आणि त्यातून वाचू शकता. याची पण तुम्हाला बाय लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आपल्या स्ट्रॅटेजी मध्ये आपल्याला नॉन नर्सिंगला सोडून चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला दिवसातून 1 ते 2 तास तरी कम से कम नॉन नर्सिंगला देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अभ्यास करत असताना एक गोष्ट प्रत्येक वेळी डोक्यात ठेवा की अभ्यास केला त्याचा रिव्हिजन करणं खूप गरजेचं असतं. जर तुम्ही रिव्हिजन नाही कराल तर तुमचा केलेला अभ्यास हा वाया जाईल. त्यामुळे लर्न, रिवाइज आणि प्रॅक्टिस आणि रिपीट द सायकल ही पद्धत तुम्ही पाळा. यातून तुम्हाला आपला यश गाठण्यास मदत होईल. तुम्हाला रोज 100 क्वेश्चन तरी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जर तुम्ही रोज 100 क्वेश्चन किंवा त्यापेक्षा अधिक क्वेश्चन जर प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट सोबत तुम्हाला क्वेश्चन्स कसे येतात, क्वेश्चन्स कसे विचारले जातात हे सगळ्याचा नॉलेज येऊन जाईल व तुम्ही येणाऱ्या क्वेश्चनसाठी प्रिपेअर राहाल. मित्रांनो, तुम्ही स्वतःमध्ये विश्वास ठेवा. तुम्ही करू शकता. जर तुम्ही खचून जाल तर नाही करू शकणार. त्यामुळे विश्वास असणे हे खूप गरजेचं असते. शेवटला मी तुम्हाला एकच सजेस्ट करेल की जास्त स्टडी मटेरियल मध्ये नका पडू. आपल्याकडे ज्या बुक्स मी तुम्हाला सांगितल्या त्या बुक्स सफिशियंट आहेत. जर तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही कोणते क्लासेस घेतले असेल तर तुम्ही नक्की त्या बुक त्याच्यातून वाचा, पण जास्त स्टडी मटेरियलच्या मागे पडून तुम्ही तुमचा वेळ वाया घालू नका. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्याकरिता.